ज्योतीची कहाणी ऐका. शुक्रवार तुमची कहाणी. आटपाटनगर होतं, तिथं एक राजा होता. त्या राजाला मुलगा नव्हता. तेव्हा राणीनं काय केला, एक सुईणीला बोलवून आणला. अगं अगं सुईण, मला नालवरी सुद्धा एक मुलगा गपचूप आणून दे, मी तुला पुष्कळ द्रव्य देईन. सुईणीनं गोष्ट कबूल केली. ती त्या तपसावर राहिली. गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली. तेव्हा ही सुईण तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई तू गरीब आहेस, तुझं बाळंतपणाचे पोट दुखू लागले तेव्हा मला कळव, मी तुझं बाळंतपण फुकट करीन. तिनं होय म्हणून सांगितल्यानंतर ती सुईण राणीकडे आली. बाईसाहेब, आपला नगरात एक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे. तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे. लक्षण सर्व मुलाचीच दिसते. तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत कोणास काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करू. आपल्यास काही दिवस गेल्यास अफवा उठवू. मी तुम्हास नाळावरीचा मुलगा आणून देईन. असं ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला आणि जसे जसे दिवस गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचे ढोंग केलं. पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्या घड्या बांधल्या. भुयार तयार केला. 9 मास भरताच बाळंतपणाची तयारी केली. इकडे ब्राह्मणबाई पोट दुखू लागलं. सुईणीला बोलवू धाडला. त्याचबरोबर तुम्ही पुढे व्हा, मी येते म्हणून सांगितलं. धावत राणीकडे आली. पोट दुखण्याचं ढोंग करू लागली. नंतर ब्राह्मणाच्या घरी आली. बाई तुझी आहे पहिली खेप. डोळे बांधलेस तर भिणार नाहीस, नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिचे डोळे बांधले. ती बाळंतीण झाली. मुलगा झाला. सुईणीन एक दासीकडून भुयाराचं वाटेनं मुलगा राणीकडे पाठविला. मग तिनं वरवटा घेऊन त्याला एक कुंचा बांधला आणि तिच्याकडे ठेवला. मग बाईचे डोळे सोडले. तुला वरवटाच झाला असं सांगू लागले. तिनं नशिबाला बोट लावला. मनामध्ये दुःखी झाली. सुईण निघून राजवाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचं कौतुक होऊ लागलं. इकडे ब्राह्मणबाई नेम धरला. श्रावण मासी दर शुक्रवारी ज्योतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं की जय ज्योती माते, आई जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे. ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे. हिरवा लुगडं नेसणं, हिरवा बांगड्या लेणं, तसंच कारळीचे मांडवा घालून जाणं वर्ज्य केलं. तांदळाचं धुणं ओलांडून बंद केला. याप्रमाणे ती नेहमी वागू लागली. इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ही नाहून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती. तेव्हा ह्याची नजर तिच्यावर गेली. हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यावी म्हणून निश्चय केला. रात्री तिच्या घरी आला. दारात गाय वासरू बांधली होती. चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईला म्हणाला, कोण्या पापाने माझी शेपटीवर पाय दिला. तेव्हा ती म्हणाली, जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भिईल का. हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन त्यानं आपल्या आईपासून काशीत जाण्याची परवानगी घेतली. काशीत जाऊ लागला. जाता जाता एक ब्राह्मणाचे इथं उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती, पण ती 5वी-6वी दिवशी जात असत. राजा आला. त्या दिवशी चमत्कार झाला. 5वीचा दिवस होता. राजा दारात निजला होता. 6वी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण ग, मेळ वाटेत पसरला आहे. ज्योती उत्तर करते, अगं माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे. मी काही त्याला ओलांडू देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप दोघे चिंता करीत बसली होती. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर 6वी ज्योती आपल्या रस्त्याने निघून गेल्या. उजडल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले आणि तुमच्यामुळं आमचा मुलगा वाचला अशी विनंती केली. राजानं ती मान्य केली. त्याही रात्री याचप्रमाणे प्रकार झाला. दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला. ब्राह्मणाचा मुलगाही वाढता झाला. काही दिवस राजा काशीत पोहोचला. पुढं काशीत गेल्यावर यात्रा केली. गाय वर्जनाचं वेळ आली. पिंड देत वेळी घ्यायला 2 हात वर आले. असं होण्यास कारण राजानं ब्राह्मणाला विचारला. ते म्हणाले, घरी जा, साऱ्या गावातले बायका पुरुषांना जेवायला बोलव, म्हणजे याच कारण समजेल. मनाला मोठी चुटपुट लागली. घरी आला. मोठ्या थाटाने नामंद केला. त्या दिवशी शुक्रवार होता.
गावात ताकीद दिली, घरी कोणी चूल पेटू नये, सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठं संकट पडला. राजाला निरोप धाडला, मला जिवतीचं व्रत आहे, माझे नियम पुष्कळ आहेत, ते पाळाल तर जेवायला येईन. राजानं कबूल केलं. जिथं तांदळाचं धुणं होतं ते काढून तिथं सारवून त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत, कारळ्याचे मांडवाखालून गेली नाही. दरवेळेस माझं बाळ जिथं असेल तिथं खुशाल असो असं म्हणे. पुढं पान वाढली, मोठा थाट जमला. राजांना तूप वाढायला घेतला. वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला. तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम सुटून पाना फुटला. तिचे स्तनातून दुधाचा धारा फुटला. त्या हायाचे तोंडात उडाल्या. तो हाताची तपेली ठेवून रुसून निजला. काही केला उठेना. तेव्हा त्याची आई गेली. त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, असं होण्यास कारण काय? तिनं सांगितलं की ती तुझी खरी आई, मी तुझी मानलेली आई असं सांगून सर्व हकीकत सांगितला. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढं त्यानं आपल्या आई बापाचं राजवाड्याजवळ मोठा वाडा बांधून देऊन त्याचं सुद्धा आपण राज्य करू लागला. तर जशी जिवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 75 सफूळ संपूर्ण.